शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिकच्या आर्थिक गुन्हा शाखेने आणखी 2 जणांना अटक केली आहे, तर अमळनेर येथील धनदायी संस्थेचे कार्यालय सील केले आहे। शालार्थ घोटाळ्यात सहभागी आरोपींची पोलिसांनी धरपकड सुरू केली असून दर 2 दिवसात एसआयटी पथक अमळनेरमध्ये येत असल्याने घोटाळ्यात सहभागी आरोपींचे धाबे दणाणले आहेत। जळगाव, धुळे जिल्ह्यासह विविध संस्थांमध्ये शेकडो बोगस पदे भरून बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले आहेत। या प्रकरणात पंचभाई राजमोहन शर्मा, अविनाश पाटील यांच्यानंतर आता नवलनगर येथील संस्थाचालक मनोज रामकृष्ण पाटील याला आणि चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील निलेश पाटील याला आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या पथकाने 20 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे। जळगाव, धुळे जिल्ह्यासह विविध संस्थांमध्ये 2012 नंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती बंद असताना देखील शेकडो बोगस पदे गेल्या 2-3 वर्षात टाकण्यात आली। बोगस ड्राफ्ट व बनावट शालार्थ आयडी बनवण्यात आले। काही माजी अधिकाऱ्यांना हाताशी धरून तर काही स्कॅन करून बनावट आदेश देण्यात आले होते। यात संस्थाचालक सह शिक्षण विभागातील अधिकारी देखील सहभागी आहेत। प्रकरण नुसत्या बोगस पदव्या आणि नोकऱ्यांवर थांबलेले नाही, तर या कर्मचाऱ्यांना 2013 ते 14, 2016 पासून नियुक्ती दाखवून मागील पगार काढण्यात आले आहेत। एकंदरीत 1000 कोटींपेक्षा अधिक प्रमाणात शासनाच्या पैशाची लूट करण्यात आली आहे। या प्रकरणात पंचभाई राजमोहन शर्मा, अशोक गिरी, अमळनेरचा अविनाश बळवंत पाटील, नंतर नवलनगरचा संस्थाचालक मनोज पाटील, चुंचाळेचा निलेश पाटील अशा 6 जणांना अटक करण्यात आली आहे। तसेच अमळनेर येथील धनदायी संस्थेचे संस्थाचालक डी पाटील यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते। रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करून वयाचा विचार न करता त्यांना समज देऊन सोडण्यात आले। काही कागदपत्रे ताब्यात घेऊन अमळनेर येथील संस्थेचे कार्यालय सील करण्यात आले आहे। दरम्यान आगामी काळात मनोज पाटील, शरद शिंदे आणि धनदायी शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने नियुक्त कर्मचारी एसआयटीच्या रडारवर राहणार असून 2012 नंतर ज्या संस्थेत कर्मचारी नियुक्त झाले आहेत त्या शाळांचे मुख्याध्यापक देखील चौकशी फेऱ्यात अडकू शकतात। त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अनेकांना थंडी भरली आहे। अमळनेर नगर परिषद निवडणुकीच्या माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दाखल 15 पैकी 9 इच्छुकांनी माघार घेतल्याने आता 6 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवक पदासाठी इच्छुक 191 उमेदवारांपैकी तब्बल 62 इच्छुकांनी माघार घेतल्याने 36 जागांसाठी 129 उमेदवार रिंगणात आहेत। तर प्रभाग क्रमांक 8 मधून सचिन बळवंत पाटील यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने ते बिनविरोध विजयी झाले आहेत। सचिन पाटील हे सेवानिवृत्त माजी सैनिक असून ते प्रथमच नगर परिषद निवडणूक लढवत होते। त्यांच्या विजयाने शहर विकास आघाडीचे विजयाचे खाते उघडले आहे। दरम्यान पालिका निवडणुकीसंदर्भात इंदिरा प्रवीण पाटील यांनी न्यायालयात धाव घेतल्याने माघारी अंती प्रसिद्ध होणारी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होऊ शकली नाही। ती यादी 26 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे। अमळनेर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून माघारीच्या अखेरच्या दिवशी सर्व इच्छुक उमेदवारांची माघार झाल्याने अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे उमेदवार सचिन बळवंत पाटील हे बिनविरोधी विजयी झाले आहेत। अपक्ष म्हणून रिंगणात असलेले माजी नगरसेवक विवेक पाटील यांच्यावर माघारीसाठी दबाव टाकण्यात आल्याचे समजते, तर यतीन अशोक पवार यांनीही माघार घेतल्याने सचिन पाटील बिनविरोध विजयी झाले। माघार घेतली। दरम्यान माघारीसाठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे। दरम्यान हा विजय शहर आघाडीला मोठी भरारी देणारा असल्याच्या भावना आमदारांनी व्यक्त केली। आगामी नगर परिषद शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना शहरातील विविध समाज संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ठाकूर यांची ओळख आहे। अमळनेर तालुका ठाकूर जमातीने नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे। संपूर्ण समाज
जितू भाऊ यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले। यावेळी समाजाचे अध्यक्ष दिलीप ठाकूर, इच्छुक उमेदवार रणजित शिंदे यांनी मार्गदर्शन केले। तर जितेंद्र ठाकूर यांना अमळनेर शहर आणि तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे। विविध सामाजिक संघटनांचा मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे जितू भाऊ ठाकूर यांचा विजय पक्का मानला जात आहे। अमळनेर नगरपालिका निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी, तसेच अमळनेर उपविभागातील अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांवर कायद्याचा प्रभावी अंकुश कायम राहावा, त्यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने 21 रोजी पहाटे 4 ते 7 वाजण्याच्या दरम्यान अमळनेर शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली कोम्बिन ऑपरेशन राबवण्यात आले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उपद्रव करणाऱ्या रेकॉर्डवरील एकूण 27 इसमांना पोलीस स्टेशन येथे आणून आदर्श आचारसंहिताबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत।